नमस्कार मंडळी, कशा आहेत सर्व मजेत? मी पण मजेत आहे। आता सकाळी सकाळी चाललंय माझं झाडाला पाणी देण्याचं काम। तर सगळ्यात महत्त्वाचं काम हे असते माझ्यासाठी आणि माझ्या आवडीचं असतं। आणि कोणतं ना कोणतं काम हे आपल्या आवडीचं असतं। तसंच माझं हे गार्डनिंगचं काम खूप आवडीचं आहे। आणि घरातील कामं आवरायची बाकी होते। पहिले मी झाडाला पाणी वगैरे देऊन देते, पोर्च वगैरे क्लीन करून घेते, त्यानंतर मग मी आतमधलं करते। आणि हँगिंगचं बघा किती छान झालेलं आहे। आणि तुम्हाला मागे ज्या खाली कुंड्या दिसलेल्या आहे ना, त्या मी कट करून घेतलेल्या आहे, आपल्या तेलाच्या कॅनीच्या आहे। आणि बाकीच्या पण तुम्ही बघतच असाल, त्या सुद्धा तेलाच्या कॅनच आहेत। त्यांना सुद्धा मी मस्त कलरिंग करून असा DIY तयार केलेला आहे। आणि हे आता कट करून घेतलेले आहे, त्यांना छान कलरिंग करून ते सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा मी छान छान असे प्लांट्स लावणार आहे। तर कसं वाटलं माझं हे मिनी गार्डन ते नक्कीच कमेंट करून सांगा। आणि याच्या आधी मी मोठ्या व्लॉगमध्ये मी बॉटल्स वगैरे कशा कट करते, कशा पद्धतीने करते, हा व्हिडिओ मी अपलोड केला आहे, तिकडे जाऊन नक्कीच तुम्ही बघू शकता। आणि बरेचसे DIY करतच राहते मी, ते सुद्धा तुम्ही नक्कीच जाऊन बघू शकता। तर आता ख्रिसमस ट्रीचं झाड बघा किती छान ग्रो झालेलं आहे त्याचं। तर डिसेंबर महिन्यापर्यंत बहुतेक खूप छान होऊन जाणार ते। तर आता माझं हे झाड 3 वर्षाचं झालेलं आहे, थोडंसं मोठ्या साईजचंच आणलेलं होतं मी। आणि इथे बघू शकता तुम्ही, ह्या कॅन्स सर्व तेलाच्याच आहे। याला छान कट करून मी अशा प्रकारे लावलेले आहे त्याच्यामध्ये प्लांट्स। आणि मी माझ्या झाडांना कोणतं खत देते, आणि मी माझ्या झाडांना एकच खत देते, ते म्हणजे शेणखत देते मी। आणि त्या व्यतिरिक्त मी दुसरं कोणतंही खत माझ्या झाडांना आजपर्यंत दिलेलं नाही आहे। आणि तुम्ही बघू शकता माझे घरचे झाडं किती हेल्दी आहेत, आणि संपूर्ण झाडं हेल्दी आहेत। मी सगळ्याच झाडांना हेच खत देते। आणि खत कसं माझ्याकडे अवेलेबल राहते, कारण माझ्याकडे दुधाचा व्यवसाय असल्यामुळे खत माझ्या घरीच असतं, म्हणून मी तेच खत देते। आणि अशा प्रकारे माझ्या झाडांना मी हेल्दी ठेवते। तर तुम्ही नक्कीच तुमच्या आसपास कुठे मिळत असेल तर नक्कीच तुम्ही देऊन बघा। आणि गुलाबाला छान फुलं आलेले होते आज, तर ते मी तोडून घेतले। आणि हे सुद्धा तुम्ही बघू शकता, याला व्हाईट कलरचे फुल येतात, हे सुद्धा किती मोठं झालेले आहे। आणि कुंडी पण तेवढी मोठी नाही आहे। तर अशा प्रकारे माझ्या झाडांची केअर घेते। त्यानंतर मग पोर्च वगैरे मध्ये पाणी टाकून घेतलं, आणि मग छान त्याला झाडून घेतलं खराट्याने। तर असं असतं माझं डेली रुटीन सकाळचं पाणी देण्याचं। मग कसं मोकळं होऊन जातं। त्यानंतर बघा मस्त पोर्च सुकलेला होता, छान अशी कोवडी होऊन सुद्धा पडलेली होती, आणि मस्त वाटत होतं। त्यानंतर मग बाकीची कामं तर राहून गेलेलीच होती, भांडी वगैरे राहिली होती माझी। आणि सुमी तरनव स्कूलमध्ये सकाळीच गेला होता, आज त्यांना टिफिनमध्ये जे काही दिलं, जे काही रेसिपी केली ते काही शूट केलेलं नव्हतं। आणि बाहेर बघा किती सारे अडूची पानाची झाडं लागलेली आहेत। तर बरेच जण घेऊन जातात, कारण भरपूर असे लागलेले आहे। त्यानंतर मग किचनमध्ये आले, किचनमध्ये सगळीकडे अस्तव्यस्त पडलेलं होतं, कारण मुलं गेल्यानंतर जो म्हणजे एक एवढा टास्क भारी असतो तो की काय सांगू तुम्हाला। तर तुम्ही बघू शकता किती सारे भांडी वगैरे पडलेले आहेत। तर चला, हे भांड्याकडे बघून तर मला वेगळंच एक टेन्शन आलेलं होतं। मग मी मस्त असे गाणे लावले, आणि मी माझ्या कामाला मस्त अशी लागली। आणि भरपूर असे भांडे होते, ते एकदम माझे का झटक्यात भांडे झाले। गाणे ऐकत ऐकत मग मी भांडी घासली, आणि पटकन किचन सगळी आवरून घेतली, किचन कट्टा सगळं साफ करून घेतलं। आणि त्यानंतर बाकी होता माझा स्वयंपाक। तर त्यानंतर मग लगेच स्वयंपाकाच्या तयारीला लागायचं होतं। बाकी सगळं आवरून झाल्यानंतर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते नक्कीच तुम्ही मला कमेंट करून सांगा। आणि व्हिडिओला लाईक करायला खरंच विसरत जाऊ नका। आणि माझ्या चॅनलवर जे नवीन असतील ते चॅनलला सबस्क्राईब करा। चला, आता बाकीची कामे तर झालीच होती, आंघोळ वगैरे केली। आणि अनुसुमेचं चालू होतं की मम्मी मला रव्याचे लड्डू खायचे आहे असं चालू होतं त्यांचं। तर मी स्कूलमधून यायच्या पहिले मला रेडी पाहिजे असं त्याचं होतं म्हणणं काही असं। तर मग आता मी रवा तर खूप जास्त भाजून घेतलेला होता, पण माझ्याकडे ना तूपच नव्हतं अवेलेबल, म्हणून मग मी एवढेच लाडू त्याच्यामधून बनवून घेतले। त्यानंतर मग मस्त अशी शेंगदाण्याची पट्टी बनवली। तर तुम्ही बघू शकता, पण प्रॉब्लेम हा झाला की जेव्हा मी शेंगदाण्याची पट्टी बनवली तेव्हा मी शूट नाही केला, आणि हेच तुमच्यासोबत आता दाखवत आहे। तर बघू शकता तुम्ही, इतकी छान झाली होती की काय सांगू तुम्हाला। मुलांना पण इतकी आवडली की काय सांगू तुम्हाला। तर बघा तुम्ही, आणि किती लवकर हे झाली आहे, कट झालेली आहे।
आणि सगळ्यांनी एकदम आवडीने खाल्ली ते. तर नक्कीच तुम्ही ट्राय करा. आणि याच्या अगोदर मी ना याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, म्हणून म्हटलं की नाही केला तर काही प्रॉब्लेम नाही. याच्या आधीसुद्धा मी 1-2 वेळा बनवलेले आहे, म्हणजे नेहमीच बनवते. त्यानंतर मग असं काही बाहेरचं वातावरण झालेलं होतं, भरपूर असे कपडे होते आज माझे धुवायचे. त्यानंतर मग कपडे वगैरे धुवून घेतले आणि पोर्चमध्येच इथे कपडे सुकवले. आणि कपडे सुकवल्यानंतर मग स्वयंपाक वगैरे केला आणि त्यानंतर मस्त असं जेवण केलं आणि थोडा वेळ मस्त अशी आरामात मी पोर्चमध्ये बसली. आणि त्यानंतर मग थोडा वेळ मी गोठ्यात आली. गोठ्यात आलं ना थोडंसं शांत वाटतं आणि वेगळंच वातावरण असतं इथे, आणि इथे खूप थंड थंड वाटतं. तर इथे आली मी थोडा वेळ मग गोठ्यामध्ये आमच्या. आणि गोठ्यामध्ये आल्यानंतर थोड्या वेळ आमच्या ह्या वासरांना वगैरे थोडंसं लाडवत असते मी. दुपारच्या वेळेत कधी कधी येते. त्यानंतर मग इथे थांबले थोडा वेळ. आणि आज न म्हणजे वाईट वाटत आहे मला थोडंसं तुम्हाला सांगायला. तर आमची गाय आहे ना, तर तिला आम्ही विकलं, म्हणजे विकून टाकलं काही कारणास्तव, की असं नाही की विकायचं होतं, पण काही कारणास्तव आम्ही विकलं. तर ती बघा आता जात आहे. तर खरंच न इतकं वाईट वाटतं की आपल्या घरी एवढ्या दिवस राहिलेलं, इतक्या दिवस राहिलेली ही गाय अचानक आता जाती आहे. तर खरंच डोळ्यात पाणीच आलं होतं. तर आता सुमित बघा कसा जात आहे, कारण त्याची इच्छा अजिबात नव्हती. आणि तिला एक छोटं वासरू सुद्धा आहे, तर तिला वाटलं की वासरालाच घेऊन जात आहे, म्हणून तिनं वेगळंच तिचं रिॲक्शन होतं. तर आता ती जाती आहे म्हणून आम्ही बाहेरच उभं राहिलो आणि तिलाच मी बघत होती. तर असाच होता माझा आजचा दिवस. तर भेटू नेक्स्ट व्लॉग.